नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सिंधू रुक्मिणी आणि राजश्रीला सांगत असते की मधुताईंच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहे. ही गोष्ट त्यांनी माझ्यापासून लपवली आणि ही गोष्ट त्यांनी तुम्हालाही सांगितली नाही. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी रिपोर्ट्स बघितले तेव्हाच मला हे सर्व समजलं. सिंधूने सांगितलेली ही गोष्ट ऐकून राजश्री आणि रुक्मिणीला मोठा धक्का बसतो. त्याचवेळी ऋतुजा तिथे येते. तिलाही घडलेला सर्व प्रकार समजतो. ती राणीला म्हणते की अगं तू मूर्ख आहेस का? अगं तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय त्याचा तरी तू विचार कर. तर या गोष्टीमुळे फक्त बाळाच्याच नाही तर तुझ्या देखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सिंधू म्हणते की माझंही तेच म्हणणं आहे. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स आले, जो काही त्रास झाला तो मधुताईंना होऊ नये आणि जर त्यांनी जिन्याने कायम चढउतार केली तर त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. आणि हाच विचार करून मी त्यांचं सामान इकडे हलवलंय. परंतु राणी तरीही त्या गोष्टीचा विचार करत नसते. सिंधूला म्हणत असते की सिंधू तू जे काही केलंयस ते अत्यंत चुकीचं आहे. सिंधू तिला म्हणत असते की मधुताई तुम्ही प्लीज शांत व्हा. परंतु राणी आता तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. राणी म्हणते की मला आता राघवला कॉल करावाच लागेल. तर दुसरीकडे राघवच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग सुरू असते. DCP सर राघवच्या टीमला एका ड्रग रॅकेटबद्दल माहिती देत असतात आणि या केसची संपूर्ण जबाबदारी ते राघवला देत असतात. तर सिंधू इकडे राणीला सांगत असते की राघव सर एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, तुम्ही प्लीज त्यांना कॉल करून डिस्टर्ब करू नका. मात्र राणी काहीही ऐकून घ्यायला तयार होत नाही. राणी मुद्दामच राघवला कॉल करते. राघव मात्र महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे तो लगेचच फोन कट करून टाकतो. त्यामुळे राणी आणखीनच चिडते आणि सिंधू सांगत असूनही ती पुन्हा एकदा राघवला कॉल करते. DCP सर राघवला ओरडतात. तर नाईलाजाने राघव राणीचा फोन रिसीव्ह करतो. तो तिला सांगतो की मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. परंतु राणी तेही ऐकून घेत नाही. त्यामुळे सिंधू तिच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि राघवला सांगते की तुम्ही तुमची मीटिंग कंटिन्यू करा. राघव दोघींनाही रागातच सांगतो की प्लीज मला डिस्टर्ब करू नका. DCP सर राघवला म्हणतात की थोड्याच वेळापूर्वी मी तुझं कौतुक केलं होतं, परंतु आता तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तुझी प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ जरा वेगळी ठेव. त्यावर राघव हो सांगतो, परंतु घडलेल्या गोष्टीमुळे तो खूपच नाराज असतो. तर दुसरीकडे सिंधू ही मधूला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु राणी काय ऐकून घ्यायला तयार नसते. राणी सिंधूला म्हणत असते की मी तुझ्या बाळाला जन्म देणार आहे, म्हणून काय तू माझं लाईफ कंट्रोल करणार आहेस का? सिंधू म्हणते की मधुताई, आमच्या बाळाची सरोगेट आई होण्याची हौस तर तुम्हालाच होती ना, मग आता मी जे काही सांगेल ते तुम्हाला ऐकावंच लागेल. त्याच वेळी राघव देखील तिथे येतो. मधू लगेचच त्याच्यासमोर नाटकं करायला सुरुवात करते. ती राघवला म्हणते की राघव बघ तुझी बायको माझा कसा छळ करतीये. राघव तिला विचारतो की नक्की काय झालंय मधू. मधू त्याला सांगते की तुझ्या बायकोने माझं सगळं सामान ह्या रूममध्ये शिफ्ट केलंय आणि तेही मला न सांगता. राघव म्हणतो की मग ह्या कारणासाठी तुम्हाला सतत फोन करत होतीस का? आणि जर सिंधू इथे होती तर तुला मला कॉल करण्याची काय गरज होती? तू प्रेग्नंट आहे म्हणून तुला सांगतोय. जर सिंधू इथं असेल तर मला कॉल करण्याची अजिबात गरज नाही. आणि सिंधूने जे काही केलंय ते बरोबरच केलंय. तर राघवचं हे बोलणं ऐकून राणी देखील गप्प बसते. रुक्मिणी सुद्धा राणीला सांगत असते की राणी तू या गोष्टीमध्ये सपशेल चुकली आहेस, कारण सिंधूने जे काही केलंय ते फक्त तुझ्या काळजीपोटी केलंय. आणि त्यामुळे मधूचा देखील नाईलाज होतो आणि ती काहीही बोलत नाही. त्यानंतर रात्रीच्या वेळी सिंधू मधूसाठी आईस्क्रीम घेऊन येते. मधू मात्र तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते. मधू तिला म्हणते की आता उरलेली 8 महिने तू काय मला हाऊस अरेस्टमध्ये ठेवणार आहेस का? का प्रेग्नंट बाईला बाहेरच्या फ्रेश हवेची गरज असते एवढं सुद्धा तुला कळत नाही? खरं तर तुला डॉक्टर कोणी बनवलं हेच मला कळत नाही. नुसतं तुझं तोंड बघूनच तुझे पेशंट देवाघरी जात असतील. राणीचं हे बोलणं ऐकून सिंधू खूपच चिडलेली असते, परंतु तरीही ती तिला शांतपणे समजावत असते. ती म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही हे सर्व रागाच्या भरात बोलताय, परंतु कोणीही कोणाचं तोंड बघून देवाघरी जात नाही. पण खरं तर तुम्हाला रियालिटी चेक देण्याची गरज आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःचंच तोंड जरा आरशामध्ये बघा आणि एका गोष्टीचा विचार करा की जेव्हा तुम्हाला आमच्या बाळाची सरोगेट आई व्हायचं होतं तेव्हा तुम्ही कसं वागत होतात आणि आता तुम्ही कसं वागताय. ऐकून राणी गप्प बसते. सिंधू तिला सांगते की तुम्ही प्लीज हे आईस्क्रीम खाऊन घ्या आणि तिला विचारते की कुठला फ्लेवर आहे. सिंधू सांगते की व्हॅनिला.
राणी म्हणते की मला हा फ्लेवर अजिबात आवडत नाही, मला चॉकलेट खायचं आहे. तू राघवला सांग की मला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर घेऊन चल. सिंधू हसतच म्हणते की त्याची काहीही गरज नाही. थोड्याच वेळात ती बाहेर जाते आणि व्हॅनिला, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी असे तिन्ही प्रकारचे आईस्क्रीम घेऊन येते. ती राणीला म्हणते की मला माहीत होतं की तुम्ही व्हॅनिला फ्लेवर खाणार नाही, त्यामुळे मी हे 2 वेगळे फ्लेवरसुद्धा आणून ठेवले होते. हे ऐकून मात्र राणी खूपच चिडते आणि ती म्हणते की बघ आता मी काय करते ते. ती लगेचच राघवच्या रूममध्ये जाते. सिंधूसुद्धा तिच्या पाठोपाठ जात असते. राघव एका महत्त्वाच्या कॉलवर बोलत असतो, परंतु राणीला बघितल्यावर राघव लगेचच फोन कट करून टाकतो. तो राणीला म्हणतो की काय झालंय. राणी म्हणते की राघव बघ ना, तुझी बायको सतत माझा छळ करत असते. तर सिंधू राघवला इशारा करून सांगते की मधूला शांतपणे बसवा. आणि मग राघव शांतपणे मधूला खाली बेडवर बसवतो. तिला विचारतो की काय झालंय मधू. तर राणी रागानेच सांगते की मला ह्या सिंधूच्या हातून काहीही खायचं नाहीये. सिंधू म्हणते की मधुताई, हे चॉकलेट आईस्क्रीम मी नाही तर राघव सरच घेऊन आलेत. आणि आम्ही दोघंही तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ, पण आत्ता नाही, नंतर कधीतरी. मी प्लीज हे आईस्क्रीम खा. आणि राघवसुद्धा तिला फोर्स करत असतो, त्यामुळे मधूचा देखील नाईलाज होतो. ती रागातच दोघांकडे बघत असते. तर इकडे राजश्री सिंधूला स्वेटर विणण्याचं शिकवत असते. तेव्हा नकळतपणे सिंधूचे डोळे भरून येतात. तेव्हा राजश्री सिंधूला विचारते की काय झालं सिंधू. सिंधू म्हणते की खरं तर मला माझ्या आईची आठवण आली. जर माझी आई असती तर तिने ह्या गोष्टी मला आधीच शिकवल्या असत्या. तेव्हा राजश्री तिला शांत करण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करते. सिंधू म्हणते की आई, मला खरंच असं वाटतं की इतक्या दिवस मी जे आईची आठवण काढत होते ती देवाने माझी ऐकली आणि तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं. राजश्री म्हणते की हो बाळा, मी तुझी आईच आहे. आणि मग राजश्री लगेचच सिंधूला मिठी मारते. ती सिंधूला म्हणते की मला माहिती आहे की तू या जगातली बेस्ट आई होणार आहेस. आणि हे ऐकून सिंधूला खूपच आनंद होतो. सिंधू राजश्रीला विचारते की तुम्हाला खरंच असं वाटतं का. तर राजश्री म्हणते की हो बाळा. या दोघींचंही बोलणं सुरू असताना सिंधूला अचानक चक्कर येते. राजश्री तिला विचारत असते की सिंधू काय झालं, परंतु ते सांगण्याच्या आधीच सिंधू बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे राजश्री खूपच घाबरते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधू एक ॲग्रीमेंट घेऊन राणीकडे जाते आणि ती राणीला सांगते की ह्या ॲग्रीमेंटवर तुम्ही साईन करा. रत्नाकर विचारतो की पण सिंधू, ह्या ॲग्रीमेंटमध्ये नक्की काय आहे. सिंधू म्हणते की यामध्ये असं लिहिलंय की 9 महिने मधुताई माझ्या बाळाची पूर्ण काळजी घेतील आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या लगेचच त्याला माझ्याकडे सोपवतील. आणि जर त्यांनी असं नाही केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सिंधूचं हे बोलणं ऐकून राणीसोबत घरातल्यांनाही मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.